विवेक गायकवाड झोबेली टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल। झोबेली टीमला आपण पाहतोय भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात। नवनिर्वाचित नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद सन्माननीय राजेंद्र दादा धुळे, सन्माननीय मंगेशजी धुळे आणि सौ सविताताई मंगेश धुळे यांच्या वतीने देखील शुभेच्छा। चेतन दादा मनोहर धुळे असतील आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्रीधर दादा धुळे असतील आणि आपल्या सर्वांचे युवा नेते बितेश धुळे युवा सेना शहर प्रमुख बदलापूर यांच्या वतीने देखील शुभेच्छा येतात। आणि खरं तर चामटोली संघाचे जोवेलीचे कट्टर समर्थक श्रीधरजी डोंगरे यांच्या वतीने देखील शुभेच्छा येतात। चला प्रतीक कडव आपण रवींद्र भोईर यांच्याशी संपर्क लगेच करा। मॅचला सुरुवात होईल। दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि आता मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सरपंच चषक 2025 चा हा थरा गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल। पहिलाच बॉल यावेळेस लॉफ्ट ड्राइव्ह बॉल केली हवाई सफर आणि पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत करण्यात आलंय विवेक गायकवाडचं। थँक्यू। सध्या तरी हे ट्रेंड चालू आहे, प्रत्येक त्याला नाव संतोष मामाच देण्यात आलेलं आहे। क्या बात है। ओ या ठिकाणी आपण पाहतोय धीमा गतीचा बॉल, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, लगेचच आपण पाहतो फिंगर रोल करत असताना अगदी आपण पाहतोय एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विवेक गायकवाडचा। फसवा चेंडू मी तर म्हणेन। धाबा संख्या धाबलकामध्ये 6 आहे। पहिल्या बॉलवरती शॉट करताना डॉट बॉल, लगेचच कमबॅक ओव्हर द विकेट। ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर चकमा देत असताना आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने डॉट टाकलेत। पहिला चेंडू जणू काही करण धुळे सांगतात की फुलर लेनचा होता, बॅटच्या रडार मध्ये आला आणि एक अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला। त्यानंतर शॉट ऑफ लेन टाकल्यानंतर आपण पाहतो फिंगर रोल केलेत आणि जबरदस्त बॅक ऑफ दी हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात डीजे श्रावणी। आज आमच्या समवेत 5 दिवस सलग हो बॅटची लिडिंग एज, मागे बॉल आणि संजय धुळे अगदी आपण पाहतो शॉट फाईन लेग मध्ये टी प्ले झेल फलंदाज फेल। पहिला धक्का लागेल टीम नेवाळीपाडा संघाला। फलंदाज बाद। पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर विवेक गायकवाडने काय कमालीची गोलंदाजी केली आहे। अगदी आपण पाहतो फिंगर रोल करत असताना 2 चेंडू त्याला फसवण्यात आले आणि तिसऱ्या चेंडूवरती अक्षरशः भीतर म्हणेन फटका खेळण्यासाठी भाग पडलं मुकेश सर आणि त्या ठिकाणी बॅटची टॉपेज अगदी बॅटला चुंबन घेऊन मागे हा चेंडू गेला आणि संजय धुळे याने मात्र तो झेल टिपलेला आहे। पहिला धक्का लागलेला आहे नेवाळीपाडा संघाला 6 या धावसंख्येवरती। स्टील 2 टू गो, 2 चेंडू दाखल बॅलन्स आहे। फक्त 3 षटकांची मॅच झोबेली आणि नेवाळीपाडा या सामन्याची चर्चा गेली 2 ते 3 दिवस आपण पाहिली, कारण पेंडिंग मॅच होती। हा सामना होणार कधी, तर आयोजकांचा डिसिजन आला की शेवटच्या अंतिम दिवसामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा आपण पाहतो आखो टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक रोहित एका टप्प्यावर बॉलला अडवतात तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7। चांगली स्पर्धा या विभागातून आपण पाहतोय। तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा आहे। पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचा 50,000, तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 रुपयाचा धनादेश देऊन आपण सन्मानित करू। शेवटचा बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती स्लॉक सिप करत असताना बॉल चला सीमा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअरिंगला आलेला दर्जेदार चौकार।
11ची सरासरी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. धाबा धावफलकामध्ये 11 आहेत. राहुल सर आपण पाहिलं तर ही सरासरी कुठेतरी या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये मेंटेन केली ना तर 30+ धाव संख्या नक्कीच पूर्वार्धामध्ये बनवू शकते. आणि आता तसा या ठिकाणी आपण पाहतो प्रयत्न सुद्धा नेवाळी पाडा संघ करणार आहे. निलेश जाधव 6 या धावसंख्येवरती बाद झाला. रोशन विजय अगदी आपण पाहतो त्यांच्या संघनायकाने हे सांगितलेलं की आमच्याकडे टॉप ऑर्डर मध्ये निलेश रोशन विजय सारखे अनेक चांगले चांगले खेळाडू आहेत आणि एक चांगली धावसंख्या उभारण्याचा आम्ही या मॅच मध्ये प्रयत्न करू. 11 धावा झालेले. षटक क्रमांक 2 मध्ये करण धुळे आले स्वतः या ठिकाणी बॉलिंग टॅक वरती. संघाचे 22 कॅप्टन आहेत. लक्षात असू प्रत्येक संघाला महत्वाच्या सूचना आहेत की फक्त 3 मॅचेस पर्यंतच तुमच्या धावा या मालिका वीरासाठी काउंट केल्या जाणार आहेत. हा अत्यंत नियम पहिल्या दिवसापासून आम्ही सातत्याने तुम्हाला सांगत आलेलो आहोत कारण आयोजकांचा हा नियम आहे. पहिला सामना 5 षटकांचा, दुसरा सामना 4 षटकांचा, तिसरा सामना 3 षटकांचा. हा फॉर्मॅट आपण अगदी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी पाहिलेला आहे. षटक क्रमांक 2 मध्ये करण धुळे लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा पुढचा बॉल तयार. हो यावेळी साडव्या बॅटने ऑन साइडला ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतो. डीप मध्ये चालला क्षेत्ररक्षक रोहित धुळे. इथे थोडंसं फंबल. अगदी आपण पाहतो संधी मिळते ना मिळते त्याचा पुरेपूर फायदा. असं वाटलं होतं की करण धुळे हे सांगतात की सिंगलच जाईल परंतु चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या लवकर जलद गतीने जो क्रिया करेल ना तर मात्र धावा वाचवण्याचा प्रयत्न करेल. धावांचं संरक्षण तुम्हाला करायचं असेल तर या क्रिया तुम्हाला जलद गतीनेच कराव्या लागणार आहेत. मिळेल एक अगदी आपण पाहतो 2 धावा मिळतील. दुजोरा लाभेल बॅटिंग करत असताना नेवाळी पाडा संघाला आणि आता संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. करण धुळे हो पुन्हा एकदा ऑन साइडला त्या दिशेने फटका चाललेला आहे. खरं तर आता विश्वनाथ आलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडूला पॉज केलंय आणि ते चित्र पाहायला मिळालेले आहेत. वेगाने चेंडूवरती येत आहेत. अगदी आपण पाहतो चेंडू गॅदर केला जातो त्यानंतर थोडस वेळ या ठिकाणी घेतला जातो आणि त्याचा पुरेपूर फायदा हा प्रतिस्पर्धी टीमला मिळतोय. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या दुहेरी धावेने संघाचा धावबल पुढे जाईल. सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य देणं फार गरजेचं आहे कारण क्रिकेटची ही लाईफ लाईन आहे. धावत संख्या धावफलकामध्ये 2 ने पुढे जाईल. 15 धावा 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आज तुम्हाला दर्जेदार सामने पाहायला मिळणार आहेत. 5 स्टार 5 मध्ये जेव्हा एक संघ दाखल होईल यामधून त्यानंतर आम्ही ड्रॉ सुद्धा करणार आहोत. याची दक्षता घ्यायची. ऑलरेडी आम्हाला 4 संघ मिळालेले आहेत. जाणता राजा क्रिकेट संघ बदलापूर, VI11 जय हनुमान टेंबिवली, त्यानंतर फ्रेंडशिप 11 बोहोपाडा एरंजड आणि श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली असे 4 संघ आणि यातून विजेता संघ एक 5वा आम्हाला मिळणार आहे. यानंतर होईल ड्रॉ. हो यावेळी 6व्या बॅटने पुन्हा एकदा कडवा प्रहार करत असताना रोहित धुळे या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतायत. चांगला एफर्ट सुद्धा पाहायला मिळतं परंतु चेंडू व्यवस्थितरित्या गॅदर केला जाऊ शकत नाहीये. तोपर्यंत या मिळतील 2 धावा. याच दरम्यान सन्माननीय अनिल दादा भोईर यांच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच रवींद्र भोईर आपण सुद्धा विनंती करेल की आपण लगेचच या ठिकाणी आतिश भंडारी यांच्याशी संपर्क करायचा. 17 धावा 17 रन्स. हो यावेळी ऑन साइडला उडवलं लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आपण पाहतो नो मॅन्स लँड मधून एक टप्पा घेत बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4-4-4. करत हवा आल्या आणि आता करण धुळेच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर 10 धावा म्हणजे 10.50 ची गती असताना 21 धावांवरती पोहोचलाय तो नेवाळी पाडा संघ. खरं तर त्याही संघाकडे दर्जेदार गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. हे बाटल चांगलं रंगेल यात तीळ मात्र शंका नाहीये. हा सामना या ठिकाणी आपल्याला अतितटीचाच पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 मधून आपण पाहिलं तर करण धुळेने 10 धावा खर्च केला. विवेक गायकवाडने पहिल्या मधून 11 धावा केल्या आणि अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या दोन्ही षटकाच्या अंतिम चेंडूवरती 4 धावा नेवाळी पाडा संघाने वसूल केलेल्या आहेत. हे वैशिष्ट्य राहिलेले आहे या 2 षटकाचं. आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज महेंद्र धुळे
बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी जेथे संस्थापक आहेत. खरं तर आपण पाहतो फार मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती असते. वारंवार प्रत्येकाला अगदी आपण पाहतो सातत्याने नियमावळी पोहोचवण्याचं काम, स्पर्धेमधील शिस्त असेल आणि स्पर्धेचा फॉर्मॅट कसा असेल ही संपूर्ण जबाबदारी महेंद्र धुळे यांच्या खांद्यावरती आहे. एकंदरीत 60 पेक्षा जास्त संघांना एकत्रित आणण्याचं काम एका प्लॅटफॉर्म वरती हे मात्र महेंद्र धुळे यांनी केलेलं आहे. गोलंदाज आपण पाहतो राऊंड विकेटने सज्ज. पडल्यानंतर लाईन थोडीशी मिस केली आहे. अंपायर सिग्नल आउटसाइड ऑफस्टमा चेंडू बाहेर पाहायला मिळाला. शरीरापासून दूर होता. धाव बळेल एक अबांतर आणि अबांतर धाब्याने संघाचा टोटल मध्ये भर पडत असताना 22 धाबा. मॅच अतिशय महत्वाची. एक पाऊल दोन्ही संघ दूर असतील टॉप 5 मधून जाण्यासाठी. ओव्हर पिच फटका या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक रोहित धुळे आपण पाहतो डाऊन दी बॉल. एक चांगली झेल त्यांनी टिपली आहे आणि आता 22 वरती लागणारा हा दुसरा धक्का टीम नेवाळीपाडा संघाला. अभिनंदन करू. चारही संघ या ठिकाणी आपल्याला अगदी आपण पाहतो आता दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहायचे, कारण यानंतर ड्रॉ होणार आहे. लक्षात घ्या एकच ड्रॉ असेल त्याला बाय मिळणार आहे. तो संघ टॉप 3 मध्ये जाईल आणि 4 संघांमध्ये अल्टरनेट 2 मॅचेस होणार आहेत आणि त्यातून जो संघ विजेता होईल तो टॉप 3 मध्ये जाईल. मग त्यामध्ये बॉल आउटचे मॅच आपण घेणार आहोत. लक्षात घ्या हा शेड्यूल आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू कन्वर्ट केलाय. शतकषकाला विवेक गायकवाड एका हाताने चेंडू अडवलाय, पॉज केलाय, थांबवलंय. किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतं. विवेक गायकवाडचं. करण धुळे बॅकअप साठी या ठिकाणी लगेचच त्याच्या पाठीमागे होते. धाबा संख्या धावफलकावरती 2 ने पुढे जाईल. 24 धाबा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर विकेट आली महेंद्र धुळेच्या गोलंदाजीमध्ये आणि आता 2 धावा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका कन्वर्ट केला सुधीर धुळे. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल वरती समाधान या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे. अगदी आपण पाहतो गेली 3 ते 4 दिवस आपण कॉमेंट्री बॉक्स मधून राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज ऐकता. खरं तर आम्हाला थोडस येण्यासाठी उशीर झाला, तर मुकेश बोराडे सरांनी या स्पर्धेची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती देखील घेतलेली आहे. त्यांचा देखील आवाज आपण या विभागामध्ये ऐकलेला आहे. चांगला स्ट्रोक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेगाला वेगाने प्रत्युत्तर देत असताना धावांची आता मात्र भूक भागवली जाते. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना खणखणीत षटकार. झालेले शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका 2 चेंडूमध्ये येणं गरजेचं राहील. असाच प्रयत्न आता नेवाळीपाडा संघाचा फलंदाज करणार आहे, कारण गोलंदाज महेंद्र धुळे त्याच्या अगेन्स्ट नुकताच त्याने षटकार ठोकलाय. त्याचा कुठेतरी सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला उंचावलेला पाहायला मिळेल आणि आता 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट होतोय डगआउट मधून. आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम हे खेळाडू करत असतात. मलंगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मलंगड ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या इनिंगचा. धाव संख्या धाव कबड्डी 3 ऑन अ बोर्ड. 33 धावा आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओम हिंदोळा एक ज्युनियर समालोचक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक रोहित धुळे. इथे मात्र आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी आणि आता त्याच्यावरती मिळतील या 2 धावा. अगदी आपण पाहतो थ्रो थोडस मी तर म्हणेन लीज याला आणि त्यानंतर गॅदर करताना आपण पाहिलं तर या 2 धावा मिळाल्या. षटक क्रमांक 3 मध्ये देखील आपण पाहतो धावा खर्च झाला. एकंदरीत महेंद्र धुळेच्या अगेन्स्ट 14 धावा. संघाची टोटल जाऊन पोहोचले 35 वरती आणि आता 18 बॉल 36 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये टीम जय हनुमान सोवेली संघाला.
टेंबिवली टीमचे कॅप्टन त्यासोबत जांताराचा बदलापूर, श्री गणेश दहिवली आणि मोहपाडा एरंदाड चारही टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे. प्रेम भोईर आपण कुठे असाल तर मुख्य मंचाच्या समोर या. प्रेम भोईर चला आता सुरुवात होती आहे. जोवेली बनाम नेवालीपाडा पहिल्या 2 ओव्हरसाठी आपण जातोय ओम हिंदोळा यांच्याकडे. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण आणि विवेक. गोलंदाज स्ट्राइक वरती गोलंदाज रोशन. पहिला षटक आदळण्यासाठी गोलंदाज रोशन. पहिल्या चेंडूवरती लाईन खराब इथे. वाईट बॉल. खर तर पंचाची बात घालू नका, परंतु पंचांनी DRS घेतला. हा अंपायर रिव्ह्यू आहे. पंचांना खर तर मुभा आहे, कोणत्याही क्षणाला ते रिव्ह्यू घेऊ शकतात. पण खेळाडूंना फक्त बिंबर आणि रनआउट साठी रिव्ह्यू इथे अवेलेबल आहे, याची आपण नोंद घ्यायची. तिसरे पंच KP सर आणि आमचे आयोजक चेक करतायत. अतिशय भंडारी नक्की तिथे घडले काय. यस व्हाईट बॉल. खर तर आम्ही जे डांगरे सर म्हटलं की सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेले नाव आहे, पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात. खर तर गुजरात इथे जात असताना देखील त्यांची अंपायरिंग तुम्ही पाहिली आहे. त्यानंतर TDPL त्यांनी गाजवली आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील चांगलं कार्य आपण आम्ही डांगरे सरांचं पाहिलंय, त्यामुळे शंकाच नाहीये. योग्य तो निर्णय त्यांचा पोहोचला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खर तर रतनबुवा स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये देखील आंबेजी डांगरे सरांची अंपायरिंग आपण पाहिली आहे, त्यामुळे त्यांच्यावरती डाऊटच नाहीये. एक बॉल एक खर तर नारिवली बनाम आडिवली सामना आपण पाहिला, त्यामुळे देखील योग्य निर्णय खर तर LBW चा दिला होता पंच अमित डांगरे सरांनी, त्यामुळे शंकाच नाहीये. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोरदास हसलाय आणि करण धुळे रुसलाय, कारण त्याला मैदान सोडावं लागतंय. बदलापूरचा बंडर बॉय भोपळाही पडू शकला नाहीये, शून्यावरती परततोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित. नवीन फलंदाज रोहित धुळे मैदानावरती दाखल झालाय. रोहितच्या साथीला विवेक गायकवाड ही जोडी तुम्हाला मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. खर तर या मॅच मध्ये टार्गेट 36 धावांचं. टॉस जिंकला होता टीम चेअरमन जुबेरी संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली या टीमला, आणि 36 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला बॉल वाईट आपण पाहिला. त्यानंतर पुढच्या बॉलवरती विकेट मिळाली ती देखील करण धुळेची, त्यामुळे कुठे ना कुठे मी म्हणेन थोडस अडचणी सापडलाय. जोबेली संघ परतो अजूनही महेंद्र धुळे, अजय धुळे सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल चाललाय दन 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 करत सीमा रिषफार चौकार.
स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून परेश गोराटकर च्या माध्यमातून आपण पाहतोय द केक क्राउन ट्रॉफी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा परेश गोराटकर घेऊन आलेत. या स्पर्धेमध्ये खरं तर जयजी झाटे पुरस्कृत संघ खेळला टेंबिवली. गोरदा सज्ज होतोय रोशन जाधव. या वेळेला देखील अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पाहिलं होतं गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केली आहे. करण धुळीला आउट केल्यानंतर मी एक चौकार आला. पुन्हा एकदा कमबॅक करतो रोशन. इथे चेक करावं लागेल अंपायर सिग्नल बाईट बॉल इष्टाच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव बहाल केली. त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पालबेल फलकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 6 धावा धाव फलकावरती जोडले गेल्यात. अजूनही 30 धावाची गरज या मॅच मध्ये. चेंडू आतापर्यंत फेकून झाले जवळ 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 5 चेंडू फेकलेत. त्यामुळे आपण पाहतोय 2 बॉल वाईट टाकले होते. 3 लिगल डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन जाधव ज्याच्या नावानं नेवलीपाडा संघ ओळखला जातो. बिग हिट फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावांचा तोटा 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे बाग मिल्का बाग ही परिस्थिती असताना केर बॉलला तिथे थांबवले पॉज दिलाय. त्यामुळे धावा मिळतील 3. टाळा वाजतायत का वाजू नये देखील कारण सामना तेवढा मोठा आहे. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय हरणीच्या वेगाने या 3 धावा एकपट जातील. 3 धाब्याच्या साथीनं धाव फरक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळते. आतापर्यंत 9 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली धावगती राखत असताना खर तर प्रत्येक ओव्हर मध्ये 12 धावा यायला हवा. 12.00च्या सरासरीने धावगती मेंटेन ठेवायला हवी. त्याच अनुषंगाने बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. जवळ आतापर्यंत आपण पाहिले तर 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 गो 2 बॉल वरती एक मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा जोवेली टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल. परंतु दुसऱ्या बाजूला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते टीम नेवाळीपाडा. जय हरमान क्रिकेट संघ नेवाळीपाडा मैदानावरती खेळतोय तर त्यांच्या विरोधात जय हरमान जोवेली बजरंगबलीच्या आशीर्वाद दोन्ही संघ तुम्हाला खेळताना दिसतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये कॅच ड्रॉप. जेल कोणाचा सोडलाय. जो खेळाडू सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू विवेक गायकवाडचा जेल निसटला. याची किंमत मोजावी लागेल. या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना विवेक गायकवाड षटक क्रमांक पहिल्या हाताळलं. तिथे धावा खर्च केल्या होत्या 11 आणि आता बॅटिंग करत असताना पाहतोय पहिला बॉल फेस करत असताना त्याला जीवनदान मिळतोय. त्यामुळे या मॅच मध्ये आता कशा प्रकारची कामगिरी करतोय. परंतु नेवाळीपाडा टीमला याची किंमत मोजावी लागेल कारण हार्ड हिटर बॅटर म्हणून विवेक गायकवाडची ओळख आहे. कित्येक सामने त्यांनी जोवेली टीमला जिंकून दिलेत बॅटिंगच्या जोरावरती. परंतु दुसऱ्या बाजूला श्री मलंगड विभागातून दाखल झालं. 2 सामने आम्ही देखील जिंकलो. तिसऱ्या सामन्यामध्ये देखील इथून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न नक्की करू. हेच नेवाळीपाडा टीम सरपंच काही इशारा करतात. बॅट घेऊन जायचंय केडी. जांताराचा बदलापूर संघ देखील दाखल होतोय. वेलकम उमेश सोनकर स्वागत आहे आपलं. खर तर सुपर 5 मध्ये मी म्हणेन 4 संघ आपल्याला मिळालेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर श्री गणेश दहिवली, त्यानंतर जांताराचा बदलापूर, त्यानंतर जर्मन टेंबिवली आणि फ्रेंडशिप क्रिकेट संघ क्षितिजा 11 मोहपाडा बी हे 4 संघ मिळालेत. आता 5वा संघ आपल्याला मिळणार आहे. जोवेली की नेवाळीपाडा, नेवाळीपाडा की जोवेली अशी बात आपण जरूर पाहतो. रोशन जाधव शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बिग हिट ऑन साइडला खेचलाय फटका चांगला क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या हाताला खर तर चेंडू येऊन हातामध्ये विसावलाय. परंतु चेंडू घेऊन मैदानाच्या बाहेर क्षेत्ररक्षक गेलाय. त्यामुळे इथे षटकार मिळतोय विवेक गायकवाडला. धावा मिळतील 6.
हॅलो माईक 6 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल 17 या आकड्यावरती. अजून या मॅच मध्ये 12 बॉल आणि 19 धाबांची गरज. 12 बॉल 19 धाबांची गरज. या मॅच मध्ये लखन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. पहिला बॉल अडबाबा टक्के त्याचा प्रयत्न होता जरूर. दरम्यान घडले काय, सिंगल मिळाली. सिंगल वरती थांबावं लागतंय. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल पुढे सरकत असताना 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये लखन जाधवला तुम्ही पाहता एक अष्टपैलू खेळाडू आहे. अनुभवी खेळाडूवरती जिम्मेदारी दिली आहे. अजून या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 11 बॉल आणि 18 धाब्याची गरज आहे. 11 मध्ये 18 चेस करायचे. विवेक गायकवाड मैदानावरती दाखल झाला. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. दोहेरी धाव देखील आपण त्याच्या बॅटमधून पाहिले. त्यामुळे या मॅच मध्ये जिम्मेदारी विवेकच्या खांद्यावरती. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहिलं होतं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. पॉइंटला पाहिलं होतं क्षेत्र मोकळे. कव्हरला पाहिलं होतं क्षेत्र मोकळे. त्या दिशेला हलक्या हाताने बॉलला ढकलायचं होतं. नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 10 बॉल या मॅच मध्ये शिल्लक आहे. 18 धाबाची गरज अजूनही या मॅच मध्ये. लेफ्ट ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र लगा तो आबाद नाही तो बरबाद असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक परतवार तुम्हाला पाहायला. मी आधीच म्हटलं होतं लखन जाधव म्हटलं की या टीमचा अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवाची शिवदारी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच अनुभव सध्याच्या घडीला पणाला लावत असताना सलग 2 बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु विवेक गायकवाड क्षमता आहे त्याच्याकडे. मोठे फटके तो देखील खेळू शकतो. या वेळेला देखील सलगचा 3रा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असलेला तर यशालाही पर्याय उरत नाहीये. तेच प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. सलगचा 3रा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे असं देखील म्हटलं जातं. धावफलक टीमची टोटल 18 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही 18 धाबाची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. क्षेत्ररक्षक पाठमोरा. 3-3 खेळाडू बॉलचा पाठलाग करतील परंतु बॉल सीमा पार. मोक्याच्या रिनॅक्शननी ठोकलाय चौकार. तो प्रयत्न करायला कधी चुकू नका हे चित्र दाखवलंय आता विवेक गायकवाडनं. कारण एक वेळा रिव्हर्स त्याने अटेम्प्ट केला तिथं अपयश पदरी पडलं परंतु पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका चौकार बसूल करतोय. धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धाब्याची गरज आहे. 8-14 चं समीकरण तुम्हाला पार मिळेल या मॅच मध्ये. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना 7 बॉल 14 माफी असावी. गुरुलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 7 बॉल 14 धाब्याची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल स्ट्राईक हवी विवेक गायकवाडला त्यामुळे सिंगल इथे मिळतीये. 6 बॉल आणि 13 धाब्याची गरज या मॅच मध्ये. 6-13चं समीकरण. पाण्याची मागणी केली आहे त्यामुळे पाणी लवकरात लवकर घेऊन जा. 6 बॉल 13 धाबा. 13 धाबा 6 बॉल या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. दोन्ही संघ चांगला क्रिकेट आतापर्यंत दोन्ही टीमने या मॅच मध्ये दाखवलाय. त्यामुळे इथून आपण जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 13 धाबा चेस होतील की नेवळीपाडा संघ प्रयत्न करेल या 6 मध्ये 13 धाबा रोखण्यासाठी. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल या मॅच मध्ये हे आपण पाहणार आहोत. 6 बॉल मध्ये परंतु त्याआधी आपण जातोय डीजे मास्टर कडे. आज या स्पर्धेचा फायनल डे तुम्ही पाहताय. जय हनुमान क्रिकेट संघ RD11 चांदप
आयोजित तुम्ही पाहताय सरपंच चषकाचं दमदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सुखदेव काका म्हात्रे यांचं थोड्या वेळात आगमन होतं या क्रीडांगणावरती. त्यांचं आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर ही स्पर्धा बजरंगबलीच्या आशीर्वादाने जय हनुमान चांदप आयोजित आणि दोन्ही संघ देखील बजरंगबलीच्या आशीर्वादाने मैदानावरती खेळत आहेत. त्यामुळे 6 बॉल आणि 13 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय करण. पहिला बॉल खेचला ऑन साइडला मिड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक गायकवाडच्या बॅट मध्ये येतोय षटकार. पहिल्या बॉल वरती केलंय भव्य स्वागत या बदलापूर नगरीमध्ये. स्वागत आहे तुमचं. षटकार ठोकलाय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना 5 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही 7 धाबाची गरज आहे. 5 बॉल मध्ये 7 धाबा इथे मात्र रोखल्या जातील की या धाबा चेस होतील हे देखील आपण पाहणार आहोत. राऊंड द विकेट. इथे घडले काय त्यांच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगला एक सिंगल तिथे माळी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धाबा इथे सहज भेटतील बॅटकटच्या माध्यमातून. या 2 धाबा इथे जोडल्या जातील. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 4 बॉल 5 धाब्याची आता गरज आहे या मॅच मध्ये. 4 मध्ये 5 बनतील का हा प्रश्न आहे. खरं तर आजच्या दिवसामध्ये भाईजान 11 स्टार विरोधात आपण पाहिला संघ काराव खेळत होता. त्या मॅच मध्ये 69 धाबा चेस करत असताना 3 बॉल मध्ये 5 धाबाची गरज असताना एका बॉल वरती चौकार जरूर आला, परंतु 2 बॉल 1 ची मॅच गमावली आहे टीम भाईजान 11 स्टार संघानं. परंतु तो सामना वेगळा होता. हा सामना वेगळा आहे. मैदानावरती विवेक गायकवाड याने षटकार ठोकत असताना अशा पल्लवित केल्यात या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 5 धाबाची गरज. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. सामना जिंकलाय टीम जय हनुमान क्रिकेट संघ जोवेलीनं. विवेक गायकवाडने या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. अभिनंदन टीम जोवेली. तर हार्ड लक टीम नेवाली पाडा.